आपकी अदालत मध्ये सिंगर आणि कंपोजर कैलाश खेर यांच्यावर आरोप आहे की हे कृतघ्न आहेत. कैलाशजी, तुम्हाला प्रसिद्धी मिळाली सिनेमांच्या गाण्यांनी, तुम्हाला पैसा मिळाला, नाव मिळालं, ओळख मिळाली सिनेमांच्या गाण्यांनी. परंतु जेव्हा यशस्वी झालात, तुम्ही म्हणायला लागलात की ही जी सिनेमांची गाणी आहेत ती चाट मसाला आहे, ती खिचडी आहे, ही बेकार आहेत. हे बघा साहेब, मी गेलो होतो अल्बम्स बनवायला आणि अल्बम्स मध्ये सुद्धा थोडं सौम्य असं संगीत आणायला, कारण की फिल्मी जे संगीत असतं ते खूप साऱ्या गोष्टींचं मिश्रण असतं आणि त्याच्यासाठी मी खूप आभारी आहे परमात्म्याचा की मला सिनेमामध्ये गायला दिलं जात आहे. खूप ते मी खूप गातो. मी जे कुठलं गाणं गायचो ते हिट व्हायचं. बरं, आणि इतकं हिट व्हायचं की एक गाणं 100 गाण्यांवर भारी पडायचं. नशिबाची गोष्ट झाली की त्या गाण्यांमध्ये सिनेमामध्ये सुद्धा माझ्यासाठी चांगली गाणी लिहिली जाऊ लागली. तर आणि त्यांना मी मीनिंग मिळालं, मोटिवेशन मिळालं आणि नंतर तर प्रभू शिवची गाणी मला मिळायला लागली. आता साऊथची जितकी गाणी गातो, जर पंडितजी जर मी असं समजा की 100 गाणी तेलुगूमध्ये, कन्नडामध्ये, तमिळमध्ये, तर त्यामधली साहेब जवळ-जवळ 60 जी गाणी आहेत ती प्रभू शंकरावर असतात. तर नशिबाची गोष्ट आहे. तर हे त्यामुळे बघा, हेच तर मी म्हणतोय की हा कृतज्ञपणा नाहीये की इतकं काही तुम्हाला फिल्म इंडस्ट्रीने दिलं आणि तुम्ही म्हणत आहात की हा चाट मसाला आहे. हो, परंतु आता मी तोच मुद्दा सांगत आहे मला वाटलं की तुम्ही पळत आहात प्रश्नापासून. नाही साहेब. मी कधीच पळणार नाही. कारण पळून तर जन्म काढलाय मी. आता तर हा जन्म ठामपणे उभं राहायचंय. केवळ हे सांगायचं आहे तुम्हाला की आपल्या भारतामध्ये एक असं संगीत आहे, जे घराघरामध्ये, गावागावामध्ये ऐकलं, गायलं आणि समजलं जात आहे, ज्याला आपण फोक म्युझिक म्हणतो, लोकसंगीत. आता लोकसंगीत जे आहे हळू-हळू नाहीसं होत चाललं आहे. फॅशन जी आहे, सिनेमे कधीपासून आले आहेत रजतजी? काही 100-125 वर्षापासून. सिनेमांच्या आधी सुद्धा भारतामध्ये काहीतरी होतं ना. आधी सुद्धा संगीत सुद्धा होतं आणि मी म्हणतो जितकं काही संगीताचे प्रकार सुद्धा आपले साहेब मोठे बसले आहेत. जे शास्त्रीय संगीत सुद्धा आहे, ते सुद्धा फोकमधून आलं आहे. आपल्या लोकसंगीतापासून आलं आहे. लोकसंगीताची विशेषता काय आहे? ते केवळ मनोरंजनासाठी नसतं. अरे देने वाला राम दिलाने वाला राम, अरे राम ही पार लगावेंगे, अजी मैं तो राम ही राम भजूरी मेरे राम, राम ही पार लगावेंगे. लियारी माई भिक्षा. देने वाला राम, दिलाने वाला राम, राम ही पार लगावेंगे, लियारी माई भिक्षा. भिक्षा मागताना सुद्धा आपल्या इथे संगीताच्या माध्यमातून एक शिकवण दिली जात आहे. मॉरल. तुमचा गर्व राहणार नाही आणि ना माझा छोटेपणा राहील. मी सुद्धा आहे, तुम्ही सुद्धा आहात. तुम्ही देण्यासाठी माध्यम बनला आहात यावेळी, मी घेण्यासाठी बनलो आहे. परंतु देत आहे माझे परमात्मा. हा मेसेज आहे. संगीत सुद्धा आहे. हे कुठे निघून गेलं हे संगीत? आता जर सिनेमांचीच मार्केटिंग झाली, तर सिनेमांच्या वर आपण डिपेंड झालो, तर आपण कल्चर बघा कुठे निघून जाईल. हळूहळू आपल्याला प्रिझर्व्ह करावं लागेल खरं तत्व, खरं सत्व. आणि जे आपलं कृत्य आहेत, जे आपलं सत्य आहे, तेच अमर होतं, तेच मोठं असतं. मनुष्य निघून जातो. सिनेमाचे तर आज आहेत, उद्या नाही आहेत हो. कित्येक सिनेमांचे असे किस्से आहेत साहेब, की ज्या सिनेमा कुटुंबाची मोठी मोठी नावं असायची, आता तिथे माशा उडवत आहेत घरी बसून. तर अशामध्ये याचा अर्थ इथे उथळ हे जग आहे. मी हे म्हणतो साहेब, ते वाईट जग नाहीये, ते खूप चांगलं जग आहे. ते सुद्धा चांगली मेहनत घेत असतात, समाजाला आरसा दाखवत असतात. परंतु मिनिंगफुल ज्या गोष्टी आहेत, कारण आम्ही सिनेमे कधी पाहिले नाहीत लहानपणापासून. मिनिंगफुल सिनेमे रजतजी खूप कमी बनतात. टाइमपास आणि फालतू टाईपच्या गोष्टी जास्त असतात. तर अशामध्ये असं वाटतं की नाही, फोक म्युझिकला आणलं पाहिजे. फोक म्युझिक कसं येईल? नॉन फिल्म म्युझिकने येईल. आज जेव्हा गाणी ज्यावेळी काटा लगा, चमन खिलता है याचे रिमिक्स चालत होते, आणखी वेगवेगळे
शब्दांची भावनांची गाणी बनवली जात होती, अतिशय उथळ. अचानक त्यावेळी आलं, तुझे जीत जीत हारूं, ये प्राण प्राण वारूं, ऐसे मैं निहारूं, तेरी आरती उतारूं, तेरे नाम से जुड़े हैं सारे नाते. बघा, तुम्ही शब्दांबद्दल बोलत आहात ना, कुठे फरक आहे. जसं मिका गातात की मुझे सोने न दे सारी रात, तुम्ही गाता जागू मैं सारी सारी रात. तर बघा, ही गोष्ट यासाठी खूप विलक्षण आहे की माझं जे जागू में सारी सारी रातचं गाणं आहे, त्याचं जर तुम्ही एक शब्दावर लक्ष द्याल साहेब, त्याच्यामध्ये असं आहे की भूल गई सजना मैं समरना, रंग पड़ा मेरा फीका, और भाए कोई संग ना, आजा वरना भुगत न फल करनी का. तड़प तड़प के बिलप बिलप के खो दूंगी जब प्राण, तो सुर्गा में होगी मुलाकात. तिथे तिथे पण नाही सोडणार मी तुला. तर मी अशा प्रकारे मी तर कसं बघा, तुम्ही आहे, कशा प्रकारे गाता मी सांगतो. तुमचं एक गाणं आहे, तेरी शर्ट का मैं बटन हो गया, तेरे बालों का क्लिप हो गया, और तेरी आंखों का लाइनर हो गया. रजाची ही गाणी लिहिली दुसऱ्या कोणीतरी आहेत, चाल बनवली कोणी दुसऱ्याने आहे, आणि ही सिनेमाची गाणी आहेत. कित्येकदा असं वाटतं नको गायला हे सगळं. बरं, ही गाणी हिट झाली आहेत आणि मला एका कॉन्सर्टमध्ये म्हणतात सुद्धा खूप लोक की हे गा प्लीज. तर मी तिथे नाही गाणं गाऊ शकत, कारण मी हे कधी गायलं नाहीये. फक्त एकदा रेकॉर्ड करून निघून आलो होतो. सिनेमावाले म्हणतात की अडचण ही आहे की कैलाश खेरना तुम्ही रोमॅन्टिक गाणी सुद्धा गायला सांगाल तर त्यामध्ये सुद्धा ते ईश्वर, आरती, पूजा, देव वगैरे हे घेऊन येतात. हा, कारण की रजाची मला असं वाटतं की की जे शाश्वत प्रेम आहे, शाश्वत सत्य आहे, तर हेच आहे. बाकी सगळं मिथ्या आहे. हे बघा, जर आपण काय काय बातम्या ऐकत आहोत, बातम्यांमध्ये, न्यूजमध्ये, नात्यांमध्ये सुद्धा आता किती कडवटपणा होत आहे, नात्यांमध्ये सुद्धा विश्वास नाही राहिलाय. तर याच्यासाठी तर असं आहे की खरं प्रेम ईश्वरावरच जर करेल माणूस, तर कमीत कमी आयुष्य तरी सुखी होईल त्याचं. चला, ते सुद्धा मी मान्य करतो, पण प्रत्येक गाण्यामध्ये ही मरण्याची गोष्ट का करता? एका गाण्यामध्ये तुम्ही म्हणालात की छूले मुझे आराम से मैं मर जाऊं, हो, एकामध्ये म्हणालात तेरे नाम से जुलू, तेरे नाम से मर जाऊं. सर, मरणच जगण्याचं पहिलं चरण आहे. जगतो तोच जो मरतो, नाहीतर सगळं जगण्याच्या जुळवाजुळवीत लागले आहेत. आपल्या मोठ्यांनी सांगितलं आहे, पंडित जी, जो दाना मिट्टी में गलता है एक दिन वही फलता है. कष्ट कोणालाच नकोय, फळ मात्र हवं आहे. चंद्रावर सगळ्यांना जायचं आहे, बनायचं कोणालाच नाहीये. भाई, परिश्रम करावे लागतील. कोणीतरी मला म्हणाला की सगळ्यांची ट्रेन चालू आहे, तुमचं तर रॉकेट बनवून ठेवलं दात्याने. मी म्हणालो, हो, खूप मोठी गोष्ट आहे ही. रॉकेट चांगली गोष्ट आहे, तुम्ही ऑब्झर्व केलं, रॉकेट बनवून ठेवलं आहे. परंतु मागे थोडी आग सुद्धा बघा किती लागली आहे. तर या प्रकारे साहेब, जर तुम्ही मरणार नाही तर जगण्यातही काही अर्थ नाहीये. ज्यांना काहीही न करता, काही कष्ट न करता, काही पुरुषार्थ न करता ज्यांना अचीव झालं आहे, तुम्ही त्यांना जाऊन बघा साहेब, ते व्हॅल्यू नाही करू शकत आहे. त्यांना सांभाळता सुद्धा येत नाही. तुम्ही सुद्धा कुठे व्हॅल्यू करता? तुम्हाला बाहुबलीमध्ये गाण्यासाठी बोलवलं गेलं, तुम्हाला हे सुद्धा माहित नव्हतं की कोणता सिनेमा आहे, इतका मोठा सिनेमा आहे, इतके मोठे म्युझिक डायरेक्टर आहेत. मी क्षमस्व होऊन आता सगळ्या मोठ्या लोकांना हे सांगू शकतो की कारण की मी सिनेमा लहानपणापासूनच बघू शकलो नाही, त्यामुळे आपल्या सिनेमाकडे त्या बाजूला मन नाही रमलं कधी. आणि जेव्हा मी गायलो गाणं, तेव्हा मी विचार करतो, बस चांगलं गाणं व्हावं आणि चांगलं पेमेंट व्हावं, बस शांतपणे ते यावं. उलट बिचाऱ्यांचा कित्येक सिनेमा तर येतच नाही, कित्येकांचा तर लागत सुद्धा नाही. त्यामुळे प्रार्थना करतो की माझ्या दात्या यांचा लागू दे. आता यांनी एवढं एक्साइट होऊन फोटो वगैरे काढलेले आहेत, बोलत आहेत माझ्याशी, बघा बिचाऱ्यांचं सुद्धा काहीतरी चांगलं व्हावं. बाहुबलीमध्ये जेव्हा मी गाणं गायलं, तेव्हा साहेब मला वाटलं कुठल्या तरी साऊथ इंडियन फिल्मचं आहे आणि तांडव स्तोत्र गाऊन घेत आहे. यार, मोठी आश्चर्याची गोष्ट आहे की साऊथमध्येच चांगल्या कामांची सुरुवात होते, जे मी लहानपणापासून गात आलो आहे, आता ते गायला लावत आहेत. तर मला साऊथचाच कुठला तरी सिनेमा वाटला होता की हा हिंदीमध्ये तर येणार नाहीये, तर चांगलं काम सुद्धा झालंय, तरी ते कोपऱ्या कोपऱ्यातच राहील.
तर असा विचार करून दुसऱ्या दिवशी माझी अमेरिकेची फ्लाईट होती, माझी टूर होती. तिथल्या तेलुगू रेडिओवरती इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा मला त्याने सांगितलं, की हे जे आता गाऊन आलं आहे गाणं, बाहुबली नामक सिनेमाचं आहे आणि 5 लँग्वेजेसमध्ये बनत आहे ती, हिंदीमध्ये सुद्धा येणार आहे. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं, वन ऑफ द बिगेस्ट प्रोजेक्ट इट इज. असं जेव्हा बोलून त्यांनी सांगितलं, तेव्हा मला लक्षात आलं, साहेब, हे माझ्या दात्या हा बाहुबली सिनेमा आहे आणि असं झालं आहे, तसं झालं आहे, माझं गाणं येणार आहे त्यामध्ये. तर तेव्हा हे झालं, की कबीर जो माझा मुलगा आहे, त्याच्याबरोबर मी हा पहिला फर्स्ट डे, फर्स्ट शो बघायला गेलो होतो. त्याला सांगितलं होतं, की हा सिनेमा मी बघेन तुझ्याबरोबर. बाकी सिनेमे मी बघू शकत नाही. पण सिनेमावाल्यांची तक्रार असते. सिनेमाने इतकं नाव सुद्धा दिलं आणि जे तुम्ही म्हणताय ना पैसा ते सुद्धा हां. दिलं. परंतु सिनेमावाल्यांपासून लांब राहता. सिनेमाची पार्टी असेल, कैलाश खेर नाही जाणार. साहेब, सिनेमाचे अवॉर्ड्स असतील, कैलाश खेर नाही जाणार. हा कृतज्ञपणा नाहीये? रजतजी, मी नशिबाची गोष्ट बघा, जास्त वेळ तर मी ट्रॅव्हल करतच असतो. जेव्हा कधी मला कुठून आमंत्रण येतं, मी इथे नसतोच. तर मी इतकं चकित होतो, आता प्रभू तुम्ही सगळ्या गोष्टी दिल्या आहेत, तर टाईम नाही दिला. आधी वेळ जात नव्हता, तर आता वेळ नाहीये. ही चांगली गोष्ट तुम्ही बोललात. जनतेमधून आपण 1-2 प्रश्न हां, घेऊ बोला, शकतो? बोला. शाहरुख खानने आपल्या एका फिल्मचं गाणं तुमच्याकडून गाऊन घेतलं होतं, पण नंतर तेच गाणं कुठल्या इतर सिंगरकडून गाऊन घेतलं, हे काय खरं आहे का? ते सुरुवातीच्या दिवसांमध्ये होतं आणि सुरुवातीला काय होतं, हा कॉल शाहरुख खान साहेबांचा नसतोच. तर त्यांची नावं मोठी असतात, तर प्रत्येक न्यूज त्यांच्या नावाने खपत असते. त्यांना तर माहीत सुद्धा नव्हतं, कोण नवीन गायक आहे, कोण रिप्लेस झाला आहे. तर हे म्युझिक डायरेक्टर्स, प्रोड्युसर्स त्यांच्यापर्यंतचा कॉल असतो. परंतु त्या गोष्टी यावर काही जास्त बोलायचं नाही. सुरुवातीला हे सगळे अनुभव येतातच आणि यायला सुद्धा हवेत. पण आता तर तुम्ही म्हणताय ना, की आमच्या गाण्यांवर नाचून हे हिरो पैसे कमवतायत. मी हे सांगतो साहेब, की बघा, खऱ्या संगीताला, खऱ्या संगीतकारांना जास्त मान द्यायला पाहिजे. आपल्या इथे अजून सुद्धा ऑडियन्स, जसं मला हे विचारलं जातं रजतजी, की जेव्हा तुम्ही विदेशात जाता तेव्हा तुम्हाला सुद्धा असाच रिस्पॉन्स मिळतो का, जसा विदेशी आर्टिस्टला इथे मिळतो? तर तेव्हा मी त्यांना सांगतो, की जेव्हा विदेशात जातो तर देशी लोकच असतात बिचारे, आपले भारतीयच असतात. पंजाबी असतात, थोडे गुजराती असतात, थोडे मराठी असतात, म्हणजे सगळ्याच भागातील काही लोकं असतात तिथे. आणि जे असतात माझे विदेशी लोक, माझे ऑडियन्स नाही बनत. जेव्हा विदेशांची इथे ब्लॅकने तिकीटं घेऊन आपले भारतीय घेतात तिकीट्स आणि बघतात, तर मला हे सांगायचं होतं, की की असंच संगीतकारांचा इथे सुद्धा थोडा आणखीन विवेचन झालं पाहिजे, थोडा आणखीन सन्मान मिळाला पाहिजे. आपल्या इथे शास्त्रीय संगीताचा ऑडियन्स बघा तुम्ही, हातावर मोजण्या इतके आहेत आणि अ, त्यामध्ये बदल होण्याची आवश्यकता आहे. तेव्हा मी हे उदाहरण दिलं होतं, की जर ॲक्टर कुणी असेल, तर तो कुठल्यातरी गायकाच्या गाण्यावर असतो. लिहिलं कुणीतरी, कंपोज कुणीतरी केलेलं असतं, गायलं कुणीतरी. बस ॲक्टर आला आणि त्याने तोंड हलवलं, असं केलं, तोंड हलवून मग थोडं शरीर हलवलं, तो करोडो घेऊन गेला. आणि हे वेडे बसले आहेत आपले घरचे लोक, हेच देतात करोडो. तर मी त्यांच्यासाठी बोलत होतो, की हे माझ्या लोकांनो, हे माझ्या कुटुंबातील लोकांनो, हे माझ्या भारतीयांनो, हे माझे ऑडियन्स, तुम्ही सर्व सुधरा, समजा आणि या खोट्याला खरं समजू नका, खऱ्याला प्रमोट करा. तेव्हा सगळा हे पैसा सगळं कैलाश खेरला द्या. तर एक गाणं होऊन जाऊ द्या प्लीज. मी सय्या गाणं ऐकवणार आहे तुमच्यासाठी. सैया सैया बनके माला प्रेम की तेरे तन पे झर झर जाऊं मैं बैठूं नैया प्रीत की संसार से तर जाऊं मैं तेरे प्यार से तर जाऊं सैया सैया